चंद्रपूर शहरातून टेंभुर्डा गावात स्थलांतरित करण्यात येत असलेल्या देशी दारू दुकानाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दारू दुकानाला परवानगी नाकारण्याची मागणी केली आहे। गावात सध्या एकही दारूचे दुकान नसताना चंद्रपूर येथील दुकान टेंभुर्डा येथे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दारू दुकान सुरू झाल्यास गावातील सामाजिक वातावरण बिघडेल, शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल, तसेच युवकांवरही त्याचा विपरीत परिणाम होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित दारू दुकानाच्या स्थलांतर प्रस्तावाला तात्काळ नामंजुरी द्यावी, अन्यथा संपूर्ण गाव एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। यावेळी गावातील शेकडो महिलांसह पुरुषही उपस्थित होते। नमस्कार, मी प्राध्यापक अनंत डोंगे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे। पण या टेंभुर्डा गावामध्ये जी दारूभट्टी स्थलांतरित होत आहे, त्या स्थलांतरित होणाऱ्या दारूभट्टीला आम्हा या टेंभुर्डावासियांचा विरोध आहे आणि ती या ठिकाणी होऊ नये असं आम्हाला वाटतं। एकही दुकान त्या ठिकाणी दारूभट्टी त्या ठिकाणी नाही आहे, असं असतानाही एक चंद्रपुरातून स्थलांतरित करून त्या ठिकाणी दारूभट्टी निर्माण करायची आणि गावाची शांतता भंग करायची असा प्रयत्न चाललेला आहे। त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आज कलेक्टर ऑफिसला आम्ही आलो आहोत, त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि पुढे कुठल्याही प्रकारची कारवाई जर झाली नाही तर आम्ही संपूर्ण गावकरी रस्त्यावर उतरणार आहोत, आंदोलन करणार आहोत आणि याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असणार आहे।